नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। गेले 1.5 वर्ष बंद असलेली राज्यातली महाविद्यालये आजपासून सुरू होणार आहेत। मर्यादित उपस्थिती आणि लसवंतांनाच प्रवेश हे नियम लागू राहणार आहे। मात्र सध्या ऑनलाईन सत्र परीक्षा सुरू असल्याने अनेक महाविद्यालयांनी दिवाळीनंतरच प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे महाविद्यालयांच्या संकुलातील गजबज दिवाळीनंतरच वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर ग्रामीण भागातली काही महाविद्यालये अगदी छोट्या कालावधीसाठी सुरू झालेली होती, परंतु दुसऱ्या लाटेनंतर सगळीच महाविद्यालये पुन्हा बंद झालेली होती। सध्या अनेक महाविद्यालयांमध्ये पहिल्या सत्राच्या ऑनलाईन परीक्षा सुरू आहेत। 1.5 वर्षानंतर कॉलेजचा कट्टा गजबजताना दिसू शकेल। अनेक महाविद्यालयांमध्ये आजपासून ही विद्यार्थ्यांची गजबज बघायला मिळू शकेल। मात्र यावेळेला कॉलेजमध्ये प्रवेश करताना अनेक नियमांचं पालन करणं गरजेचं राहणार आहे। जवळपास 1.5 वर्षांनंतर राज्यभरातली कॉलेजेस आजपासून सुरू होत आहेत। मात्र कॉलेजमध्ये येण्यासाठी विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे 2ही डोस घेतलेले असणं बंधनकारक असणार आहे। विद्यार्थ्यांना मात्र यावेळेला नियमांचं पालन करणं गरजेचं असणार आहे। याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मुंबईहून आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत, औरंगाबादहून आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत आणि गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी पिंपरी चिंचवडहून आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला विशाल आपल्याकडे येतो। मुंबईतली अनेक कॉलेजेस आजपासून सुरू होत आहेत, मात्र काही कॉलेजेस कदाचित दिवाळीनंतर व्यवस्थित पूर्णपणे सुरू होतील असं सध्या तरी दिसतंय, कारण अनेक ठिकाणी सध्या एक्झाम सुरू आहेत। विशाल, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? अजिंक्य, खरं तर मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालय आजपासून सुरू होत आहेत। अवधी अत्यंत कमी जो आहे तो या महाविद्यालयांना तयारीसाठी दिला गेला होता। 8 दिवसानंतर पुन्हा दिवाळीची सुट्टी जी आहे ती चालू होईल आणि दिवाळीनंतरच खऱ्या अर्थानं कॉलेजचा परिसर जो आहे तो गजबजलेला पाहायला मिळेल। मात्र असं असलं तरी आजचा दिवस जो आहे हा महाविद्यालयातील प्राचार्य असतील, प्राध्यापक असतील आणि अन्य विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि आता आपण मुंबईतील कीर्ती महाविद्यालय या ठिकाणी आहोत। संपूर्ण स्टाफ जो आहे तो सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। कीर्ती कॉलेजच्या प्राचार्य सीमा सफाळे मॅडम आपल्यासोबत आहेत, ज्यांनी पूर्ण तयारी जी आहे ती या महाविद्यालयाची करून घेतलेली आहे। कशा प्रकारे तयारी करून घेतली आहे, कारण का अवधी खूप कमी मिळाला होता? नक्कीच अवधी खूपच कमी मिळाला, तरीसुद्धा आम्ही ज्या शासनाने आणि युनिव्हर्सिटीने ज्या SOPs दिले आहेत त्या पूर्णपणे फॉलो केलेले आहेत। त्या कॉलेजची पूर्ण सफाई, सॅनिटायझेशन, नंतर बाकीच्या ज्या काही अरेंजमेंट्स असतात त्या सगळ्या केलेल्या आहेत आणि आजपासून आम्ही कॉलेज चालू करतोय। ऑनलाईन आणि ऑफलाईन असं दोन्ही मोड आम्ही चालू करणार आहोत, कारण बरीचशी मुलं येऊ शकणार नाही आहेत कॉलेजमध्ये। त्याच्यामुळे आम्हाला ॲक्च्युली सगळ्या शिक्षकांना थोडं डबल काम करायला लागणार आहे। जी मुलं येणार नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाईन आणि जी मुलं येणार त्यांच्यासाठी ऑफलाईन। पण सध्या आता एक 10 दिवसांचा जो अवधी आहे त्याच्यानंतर दिवाळीची सुट्टी चालू होते, तर त्याच्यामुळे आम्ही 10 दिवसांसाठी टेम्पररी टाईम टेबल केलेलं आहे। आणि एकतर SYची परीक्षा झाल्यामुळे आम्ही SYच्या मुलांना बोलवणार नाही आहोत। TYच्या ज्या विषयांचे थोडेफार सिलेबस राहिलेले आहेत ते प्रत्येक डिपार्टमेंट स्वतःचं टाईम टेबल करून ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही मोडमध्ये आमचं हे शिकवणं चालू राहील। पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सगळ्या मुलांना आम्ही कंपल्सरी यायला सांगितले, कारण त्यांचे बहुतेकांचे 2ही डोस झालेले आहेत। आम्ही गुगल सर्वे केलेला आहे, म्हणजे गुगल फॉर्म्स मुलांना दिले होते, शिक्षकांनाही दिले होते, त्याच्यामुळे आमचा वॅक्सिनेशनचा सर्वे झालेला आहे। खरं तर कोरोनामुळे विद्यार्थी आणि गुरु शिष्याच्या नात्यामुळे कुठेतरी एक दुरावा जो आहे तो निर्माण झाला होता। आज विद्यार्थी पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या दिशेने येऊ लागलेले आहेत। किती महत्त्वाचा दिवस आहे, किती आनंद आहे? अतिशय आनंदाचा दिवस आहे। दिवाळी आधीच आली असं वाटतंय। आणि दुसरं म्हणजे आता अजून आमच्याकडे सगळी मुलं आलेली नाहीत, कारण आम्ही 10 ते 10:30 टायमिंग दिलेला होता। त्याच्यामुळे काही शिक्षक आलेले आहेत, तसेच कर्मचारी आलेले आहेत, काही विद्यार्थी यायला सुरुवात झालेली आहे। तर आम्ही TYBSCच्या मुलांचं प्रॅक्टिकल आजपासून चालू करतोय आणि ती मुलं साधारण 10:30च्या दरम्यान येतील
आणि लेक्चर्स त्यांची आज तरी ऑनलाईन ठेवलेली आहेत आणि उद्यापासून त्यांची थोडीफार लेक्चर्स ऑफलाईन चालू होतील. पोस्ट ग्रॅज्युएशन मात्र त्यांचं कम्प्लीट ऑफलाईनच असेल. आपल्यासोबत अन्यही प्राध्यापक आहेत. कशा प्रकारचा डेटा जो आहे तो मागवण्यात आलेला आहे? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं काय उपाययोजना महाविद्यालयात करण्यात आलेल्या आहेत? ॲक्च्युली कॉलेजनी गुगल फॉर्म तयार केलेला आहे शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. आणि जवळजवळ 90% शिक्षक जे आहेत ते वॅक्सिनेटेड आहेत. विद्यार्थी जवळजवळ 50 ते 55% असू शकतात, त्याच्यापेक्षा जास्तही असतील. आणि ह्या दोन्ही मार्फत डेटा आम्ही गोळा केलेला आहे आणि तो ऑलरेडी आमच्याकडे अवेलेबल आहे. आणि विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन नक्कीच खरं तर सगळी तयारी जी आहे ती महाविद्यालयांकडनं झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग विद्यार्थ्यांचं वॅक्सिनेशन असेल किंवा जे शिक्षक आहेत त्यांचं वॅक्सिनेशन जे आहे ही संपूर्ण तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आपल्याला महाविद्यालयाच्या परिसरांमध्ये पाहायला मिळत आहे. आणि एक आनंदाचं वातावरण जे आहे ते या महाविद्यालयाच्या परिसरात पाहायला मिळतं. अजिंक्य, बिलकुल विशाल, असाच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा येणार आहे मी तुझ्याकडे. यानंतर आपण गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे जाऊया. गोविंद, पिंपरी चिंचवड भागातली जी कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये देखील आजपासून विद्यार्थी हळूहळू यायला सुरुवात होईल. मात्र दिवाळीची सुट्टी देखील आहे काही दिवसांनंतर, त्यामुळे पूर्ण क्षमतेनं कदाचित किंवा पूर्ण उपस्थितीत कदाचित ही कॉलेजेस नसतील. पण काय नेमकी तिथली सध्याची परिस्थिती आहे, काय वातावरण आहे नेमकं? अजिंक्य, गुड मॉर्निंग. मी खरं तर पुण्याच्या FC रोडवर असलेल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये आहे आणि आपले व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे यांना विनंती करतो की या कॅम्पसचा परिसर जो आहे तो त्यांनी दाखवावा. कसं पद्धतीने म्हणजे माझ्यासोबत ह्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी तर आहेतच, मात्र बाजूलाही सगळीकडे बघितलं तर एक उत्साहाचं वातावरण आहे. यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय. खरं तर माझ्यासोबत जे विद्यार्थी आहेत त्यांचा आजचा कॉलेजचा पहिलाच दिवस आहे आणि त्यामुळे एक उत्सुकता तीही आहे. कोरोनानंतर त्यांना यायला मिळते इकडे, तीही उत्सुकता आहे. आणि खऱ्या अर्थानं म्हणजे दिवाळी आणखी 8 ते 10 दिवस आहे. मात्र या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मला वाटते आजच दिवाळी आहे तुमच्यासाठी. काय म्हणशील आणि कसा अनुभव होता या मागच्या 1.5 वर्षात? मागच्या 1.5 वर्षाचा खूप खराब अनुभव होता. म्हणजे सगळं ऑनलाईन गेलं होतं, ऑफलाईन कॅम्पसची सवय होती. बट आता तर खूप आनंद झाला आहे, कारण ऑलमोस्ट 1 वर्षानंतर कॉलेज सुरू झालं आहे. तर मग आता एक्सप्लोअर करायचं आहे, कॉलेजला जायचं आहे, कॅन्टीनला जायचं आहे, कॅम्पस एक्सप्लोअर करायचं आहे. मागच्या 1.5 वर्षात सगळं ऑनलाईन झालं, तर मग म्हणजे कोणाबरोबर इंटरॅक्शन पण नव्हतं भरपूर जणांबरोबर. आम्ही सगळे ऑनलाईनच भेटलो. काही वेगळ्या स्टेटचे पण आहे आमच्यामध्ये, तर मग त्यामुळे भरपूर जणांना असं अवघडच झालं. म्हणजे मित्रमैत्रिणी तिथेही झाल्या का तुझ्या ऑनलाईनला? त्यांना बघायची उत्सुकता? नक्की झालं. बघायची सगळ्यांनाच उत्सुकता होती. बट एक राहतं ना की कॉलेज आहे, कारण कॉलेज लाईफला तुम्ही जाता तेव्हा एक वेगळी आपली फंड राहतो आणि एक वेगळाच एक्सपिरियन्स राहतो. तर त्यासाठी आम्ही खूप वाट बघितली. एक तर आमचं वर्ष ऑनलाईनच झाला, बट त्याच्यासाठी आता ज्याची वाट बघत होतो आम्ही 8 दिवसाआधी येऊन गेलो, कारण माहिती आहे ही दिवाळी परत येऊ शकते, बट आमची कॉलेज लाईफ परत येऊ नाही शकत. त्यामुळे म्हणजे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की दिवाळी सण हे सगळे उत्सव येतील, पण कॉलेज लाईफ जी आहे ती महत्त्वाची आहे. आप कहाँ से हो और आपका पहला ही दिन है? हाँ, मेरा फर्स्ट डे है. आई एम फ्रॉम पुणे ओनली एंड यहाँ पे आने का बहुत एक्साइटमेंट था. बहुत टाइम से हम वेट कर रहे थे कि कब कॉलेजेस ओपन होंगे, क्योंकि जो टीचिंग भी होता है ऑनलाइन वो उसमें भी इतना मज़ा नहीं आता जितना ऑफलाइन ब्लैक बोर्ड और चौक पे ऐसे वो पढ़ने का उतना मज़ा नहीं आता था ऑनलाइन. एंड आई एम बहुत ज़्यादा खुशी हो रही है कि हम आज यहाँ पे आ सके. एंड आई जस्ट होप कि कॉलेजेस ओपन ही रहें, बंद ना हो वापस से, और किसी की नजर ना लगे कॉलेज. पण मयूर, काहीतरी शिकवलंय आपल्याला या काळाने, कोरोनाच्या काळाने. एक तरुण म्हणून तुला काय सांगायचं आहे? तुझा काय अनुभव होता आणि आता या पुढे तुम्ही कसं पालन करणार आहात सगळ्या नियमाचं, काय सांगशील? आणि आज येताना तू जसं म्हणाला होतास थोड्या वेळापूर्वी की देवाची प्रार्थना, दगडूशेठला तू नतमस्तक होऊन आला. हो, नक्कीच मी दगडूशेठला नतमस्तक होऊन आलो. आणि पहिली गोष्ट आम्हाला फर्ग्युसनमध्ये येताना आपल्या कोविड-19 ज्यांनी पूर्ण ही महामारी आहे त्याचे आम्हाला गाईडलाईन्स दिलेले की ते आम्हाला पालन करायचे होते, की जसं की 2nd डोस कंप्लीट. तर आम्हाला टीचर्सनी पहिलेच एक इंटिमेशन दिलेलं की दिवाळीच्या आसपास कॉलेज चालू होईल. त्याच्या अगोदर आम्ही 2nd डोस कंप्लीट करून घेतला, सगळे प्रिपरेशन्स केल्या. परत एक रिस्क नको म्हणून RT-PCR टेस्ट पण करून घेतल्या, की बाबा जेणेकरून पूर्ण आता ह्याची पुढची पिढी आम्हाला सांभाळायची. आम्ही यूथच आहे, तर यूथनी पहिला पाऊल टाकला चांगलं आणि महामारीला मात द्यायचा एकदम फायटिंग स्पिरिट ठेवला. कॉन्फिडन्स आहे. अजिंक्य, बघितलं की तरुणांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. आप कहाँ से हो आणि कशी तयारी केली होती आज इकडे येण्याआधी? मैं बेलगाम से हूँ, कर्नाटका. मैं तो आज फर्स्ट टाइम कॉलेज आ रही हूँ, तो इसकी बहुत खुशी है मुझे.
एंड तैयारी तो बहुत गड़बड़ में हो गई और ऐसे कॉलेज को आना है, प्रैक्टिकल्स मिस होंगे, क्लासेस मिस होंगे, इसलिए हमने जल्दी पैकिंग कर दी और बस कॉलेज आ गए। और कैंपस फर्स्ट टाइम देखने का बहुत खुशी है, क्लासेस टीचर्स को देखना है, फ्रेंड्स को मिलके बहुत अच्छा लगा। फिर भी क्या आपको कोई डर था या फिर आपने आने से पहले क्या क्या तैयारी की थी? आप कहाँ से? मैं वेस्ट बंगाल से हूँ। मैंने आने से पहले चेक किया कि मतलब सब ओके है, कोई रिस्क नहीं है। सो मैंने RT-PCR भी करवाया एंड देन कॉलेज आने की इतनी एक्साइटमेंट थी कि मैं 2 दिन में ही नोटिस मिलने के बाद मैं वेस्ट बंगाल से आ गई यहाँ पे। अच्छा। आणि तुझं काय आहे, तुझा अनुभव काय होता? आता क्लासेस होणार आहेत, काय मस्ती करायचं ठरवलंय? हो, म्हणजे किती दिवसांना ऑनलाईनमधनं आम्ही किती वर्षाने 1 वर्षाने आम्ही कॅम्पस बघितलं नव्हतं, ऑफलाईन आलो तर आता पहिला लेक्चर आता आमचा आहे ते अटेंड करण्याची खूप उत्सुकता आहे। टीचरशी इंटरॅक्ट करणं, त्यांच्याकडून एक्सपिरियन्स, लाईव्ह इंटरॅक्शन वेगळं असतं, ऑनलाईन वेगळं असतं, ऑफलाईनची खूप अशी इच्छा आहे। पण मग तुझ्या इतर मैत्रिणींना काय सांगणार आहेस? आता परीक्षाही ज्या आहेत त्या ऑफलाईन होणार आहेत, त्याची तयारी आणि त्याची काय भीती आहे का की त्याही ऑनलाईन व्हायला पाहिजे? नाही, ऑनलाईनचं तसं काय नाही, बट अभ्यास तर पहिला पण चालू होता आणि आता पण सुरूच आहे ना, सो एक्झाम्स कसे असो प्रिपरेशन तर फुल असणार आहेत। आणि बाकीच्या फ्रेंड्सला तर काय नाही सांगायचं, भेटू लवकरच, सगळ्यांचेच लवकर सुरू। पण पहिला दिवस कसा सेलिब्रेट करणार आहात? पहिलाच दिवस आहे असं काही ठरवलं नाहीये, पण आता कॉलेज संपल्यावर बघू काय मजा मस्ती करता येईल। FC रोड आहे, प्रचंड खायला आहे, प्रचंड फिरायला आहे, सो बघू आता। आत्ताच आजपासून तर कॉलेज सुरू झालं। अर्थातच खवय्ये पुणेकर आणि विचारवंत विद्यार्थी असा मेळ जो दिसतोय, कारण की या सगळ्या विद्यार्थ्यांनी ठरवलेलं आहे की नियम जे आहेत कोरोनाचे ते सगळे पाळायचे आहेत आणि ती इतरांनाही सांगतायत, ही जमेची बाजू आहे। मात्र पहिला दिवस या सगळ्या विद्यार्थ्यांचा, त्यांची उत्सुकता, त्यांचं खुलं व्यासपीठ हे त्यांना इथे त्यांच्या चेहऱ्यावर अनुभवता येतंय, ही खूप चांगली बाब आहे। आणि जसं मी म्हटलं की या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच दिवाळी आज आहे। बिलकुल गोविंद, पण हे विद्यार्थी सजग आहेत सगळ्या नियमांच्या बाबतीत आणि निर्बंध देखील आहेत, त्या निर्बंधांच्या बाबतीत देखील ते सजग आहेत, हे बघून खूप चांगलं वाटतंय, बरं वाटतंय। यानंतर आपण थेट जाणार आहोत आपले औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे। सिद्धार्थ, 1.5 वर्षानंतर जवळपास कॉलेजेस सुरू होत आहेत, त्यामुळे विद्यार्थी जरा आनंदात दिसत आहेत, कारण ऑनलाईन शिक्षण घेऊन, ऑनलाईन अभ्यास करून थोडासा कंटाळा आला होता, आता प्रत्यक्ष कॉलेज लाईफ त्यांना अनुभवता येणार आहे। सिद्धार्थ, काय सांगता येईल त्याबद्दल? निश्चित अजिंक्य, आज विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे। आपल्याला माहित आहे जवळपास 1.5 ते 2 वर्ष विद्यार्थी कॉलेजपासून लांब होते आणि थोडंसं कॉलेज आणि कॉलेज मस्ती आणि अभ्यास यापासून विद्यार्थी दूर जातात की काय अशी परिस्थिती होती। मात्र आता महाविद्यालय सुरू होणार आहे। आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये आपण बघतोय की पूर्ण तयारी झालेली आहे। सॅनिटायझर हातात घेऊन, थर्मल गन हातात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याला जे आहे तपासणी केली जाणार आहे। मी देवगिरी महाविद्यालयामध्ये आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी सगळे प्राध्यापक, विद्यार्थी एकत्रित आलेले आहेत। त्यांना आज आनंदाचा दिवस आहे। प्राध्यापक सुद्धा विद्यार्थ्यांनी एवढेच खुश झालेले आहेत, कारण त्यांना विद्यार्थ्यांचं स्वागत करायचं आहे, कारण प्राध्यापक आणि विद्यार्थी एकमेकांना सोडून जास्त दिवस राहू शकत नाही अभ्यासाच्या बाबतीत। प्राचार्य आर्दड माझ्यासोबत आहेत। सर, काय म्हणाल? तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद तर आहेच आहे, पण उपस्थिती थोडी कमी आहे। नाही, आज खरं तर आम्हाला खूप आनंद झाला की मागील 1.5-2 वर्षानंतर प्रत्यक्ष विद्यार्थी महाविद्यालयात येत आहेत आणि त्यांना शिकवण्याचा आनंद आम्हाला या ठिकाणी होतोय। खरं तर आम्ही या निमित्ताने शासनाच्या विद्यापीठाचे आभार मानतो की त्यांनी हा निर्णय घेतला आणि या ठिकाणी प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी। मी समजू शकतो तुम्ही भावूक झालेला आहात। जवळपास 1.5 वर्षानंतर विद्यार्थी तुम्ही सगळेजण बघताय, पण काय तयारी केलेली आहे, काय अटी आहेत? विद्यापीठाचे आणि शासनाचे जे निर्देश आहेत त्यानुसार आम्ही विद्यार्थी महाविद्यालयात येताना त्यांना मास्क असणं आवश्यक आहे। त्यानंतर आम्ही थर्मल गनच्या मार्फत त्यांचं टेम्परेचर टेस्ट करतो, सॅनिटायझर त्या ठिकाणी त्यांचे हात वगैरे करून घेतो। त्याचबरोबर त्या महाविद्यालयात आल्यानंतर त्यांनी शासनाच्या निर्णयाप्रमाणे 2 डोस घेतलेत का नाही याची तपासणी आम्ही सुरक्षा रक्षकाच्या मार्फत त्या ठिकाणी करतो आणि नंतरच त्यांना आमच्या वर्गामध्ये सोडतो। निश्चितपणे सर, आनंदाच्या क्षणात तुमच्या डोळ्यात पाणी मी बघितलं। सगळे प्राध्यापक या ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी आहेत, विद्यार्थिनी सुद्धा या ठिकाणी आहेत, तिच्या चेहऱ्यावर हसू आहे। काय हसू आहे एवढं 1.5 वर्षानंतर? सर, म्हणजे आनंद होतो। आता खूप ऑलमोस्ट 1.5 वर्ष झालं आहे आणि एवढ्या दिवसांनी कॉलेजला आलो आम्ही आणि आता 1.5 वर्ष घरी राहणं म्हणजे सर खूप मोठी गोष्ट आहे। आता आज कॉलेज सुरू होत आहे, आता आमची इच्छा आहे की म्हणजे आता काही अडथळे येऊ नये। आता काय अडथळा येऊ नये ते आपल्या हातात आहे, आपण जर नियम पाळले तर अडथळा येणार नाही। बरं, 1.5 वर्षाचा गॅप आहे, काय जुळून घ्यायला थोडा त्रास होते, कारण आपण
पाहिजे तेव्हा उठलेलो आहोत, आता काय वेळेवर उठावं लागेल? ॲक्च्युली आता तेव्हा कसं असायचं की ऑनलाईन असायचं, तर मग उठल्या उठल्या लगेच लेक्चरला बसायचं. ऑनलाईन होता मोड ऑफ लर्निंग. आता इथे येऊन पहिल्यासारखं परत आम्हाला जुळवून घ्यायला कदाचित थोडं होईल प्रॉब्लेम, पण आम्ही कॉलेजला मिस करत होतो. सो छान वाटतंय पहिल्यांदा इथे येऊन. बरं, मला मराठी येत नाही केलं ये ना काय, म्हणजे आज पिरियड अटेंड करायला आली का फक्त विद्यार्थी आपले मित्रमैत्रिणींना भेटावं असं पहिलं वाटतं? नाही, ॲक्च्युली अटेंड करायला आली मी, कारण खूप टाइम झाला आता आम्ही म्हणजे शिकायला हे होत आहे. अच्छा, विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आहेत. काय म्हणशील की आज पहिला दिवस आहे, पिरियड अटेंड करायचा आहे का मित्रमैत्रिणीसोबत वेळ घालवायचा? नाही, पिरियड पण अटेंड करायचा आहे तसं नाही, पण खूप दिवस म्हणजे दिवसानंतर आम्ही मित्रमैत्रिणी भेटलो असं कॉलेजमध्ये, तर भेट तर होणारच नक्की. कारण नंतर आम्ही लेक्चर पण अटेंड करू रेग्युलर टाईपमध्ये. पण काय बरं, कमी विद्यार्थी आहेत, काही तुझे मित्र असतील ते बाहेरगावी फिरायला वगैरे गेलेले आहेत किंवा दिवाळीच्या नंतर येतील? ऑलमोस्ट तिकडंच सध्या तरी मित्र वगैरे, आणि सध्या म्हणजे थोडा टाइम तर लागेलच, एक अर्धा एक वर्ष तर लागेल परत रेग्युलर होण्यासाठी आधीसारखं. तर आधीपासून खूप वाढ होत होतं कॉलेज स्टार्ट होण्याची, तेवढं आहे खुश. अच्छा, आणखी विद्यार्थी या ना थोडं इकडे. काय पहिला दिवस काय वाटतंय? काय चांगलं वाटते, चांगलं वाटते. काय मिस केलं 1.5 वर्षात? मित्रांना छान वाटतंय सर. आता आमची इच्छा आहे की आता थर्ड इयर तरी पूर्णपणे ऑफलाईनच असावं. मीन्स लाईक आय डोंट पर्सनली वॉन्ट द ऑनलाईन मोड ऑफ लर्निंग. ते आपली जबाबदारी आहे. मॅडम, काय वाटतं तुम्हाला आज पहिला दिवस आहे एवढं विद्यार्थिनी बघून? खूप छान वाटतंय, खूप आनंद झालाय. ऑनलाईन टीचिंग तर आम्ही मागच्या वर्षीही केलं, पण विद्यार्थी आणि शिक्षकाची जी भावनिकता येते, भावनिक जुळवणूक जी होते ती ऑफलाईनमध्येच होते, आणि विद्यार्थी आणि त्यांचे चेहरे बघून खूप आनंदित वाटतं आहे. सगळ्या नियमांचं पालन करून ऑफलाईन लेक्चर्स जे आहेत ते होतील. अच्छा सर, आर्दड सर, मला पुन्हा एक प्रश्न विचारायचा आहे की विद्यार्थी संख्या थोडी कमी आहे सध्या. काय वाटतं तुम्हाला, विद्यार्थी लगेच येणार नाहीत आणि दिवाळीनंतर? एकंदरीत असं दिसतंय की आता एक 10 दिवसानंतरच दिवाळी वेकेशन आपल्या विद्यापीठांतर्गत सुरू होत आहेत, 1 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर. त्यामुळे असं दिसतंय की पालक जे आहेत, विशेषतः ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा ओढा आमच्या महाविद्यालयात असतो, आणि सध्या इथं राहण्याची सोय, बाकीच्या अडचणी, त्यामुळे कदाचित असं वाटतं की पालक दिवाळीनंतरच मुलांना महाविद्यालयामध्ये पाठवतील. त्यामुळे थोडी संख्या कमी वाटते, आणि आता अगदी हा परिसर गजबजलेला असतो दरवर्षी. पण वॅक्सिन जवळपास तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे झाले, सिनियर आणि प्राध्यापकांचे डबल वॅक्सिन? नाही, प्राध्यापकांचे आणि आमच्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे वॅक्सिनेशन पूर्णपणे झालेलं आहे, परंतु काही विद्यार्थ्यांचं असं आम्हाला म्हणणं होतं की सर आमचा एकच डोस झाला आहे, किंवा काही विद्यार्थ्यांनी अजून डोस घेतलेले नाहीत. तर ही एक थोडी चिंतेची बाब आहे, कारण शासन निर्देशाप्रमाणे जोपर्यंत त्यांचे 2 डोस होत नाहीत तोपर्यंत त्यांना आम्हाला वर्गामध्ये प्रवेश देता येणार नाही. एक सूचना आली होती की कॅम्पस लसीकरणाचे कॅम्प महाविद्यालयामध्ये घेतले जावेत, तशी काही तुम्ही मागणी केली आहे का? तसा काही कॅम्प लागणार आहे का ज्या विद्यार्थ्यांनी नाही घेतले त्यांचे? अगदी आम्ही प्रशासनाचा आमचा प्रयत्न चालू आहे की महानगरपालिकेच्या मदतीनं महाविद्यालयातच विद्यार्थ्यांसाठी आम्ही कॅम्पचं आयोजन या ठिकाणी करावं. निश्चित आपण बघितलं की सगळ्या बाजूनी काळजी घेतली जाते, विद्यार्थी खुश आहेत, प्राध्यापक खुश आहेत, मात्र उपस्थिती थोडी कमी आहे. दिवाळीच्या नंतर ती वाढेल अशी अपेक्षा आता महाविद्यालयाला वाटते. बिलकुल. अजिंक्य, विशाल, गोविंद आणि सिद्धार्थ, धन्यवाद. आपण आपापल्या भागातली नेमकी महाविद्यालय सुरू झाल्यानंतरची काय स्थिती आहे, काय वातावरण आहे याचा थेट आढावा दिला. त्याबद्दल विद्यार्थी, प्राध्यापक काय नेमकं त्यांना वाटतंय, त्यांची नेमकी काय भावना आहे ही पोहोचवलीत न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत. त्याबद्दल एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत.